नमस्कार. यावर्षी ना जून महिन्यात भरपूर पाऊस पडला. त्या पावसामुळं ना खतं अशी उकिरड्यावरच राहिली. आम्हाला ती नेताच नाही आली, कुठल्याही पिकाला देता नाही आले. तर बघा आता खताची माती होऊन चालली. तर मी ना रोज एक एक घमेलं नेण्याचा प्रयत्न करते शेतात. आमचं शेत ना अर्धा ते 1 किलोमीटर अंतर आहे. किलोमीटर नाही भरणार, पण थोडंसं कमी भरेल, पण लांब आहे घरापासून. तर आता मी ना एक एक घमेलं नेते आणि मी लावलेली एक काळी हळद आणि पिवळी हळद, तर त्या दोन्हींसाठी खत टाकायचं आहे. ज्या पद्धतीने आपण माणसाला अन्न पाण्याची गरज असते, तसंच पिकालासुद्धा त्याच्या अन्नाची गरज असते. तर मी कुठल्याही प्रकारचं केमिकलचं औषध वापरत नाही. आणि मला असं निरोगी हळद, आता ते आपल्या घरच्यासाठीच पाहिजे, आपण मोठं शेत नाही केलेलं, त्याच्यामुळं मी सगळ्याला अशी शेणखतच टाकण्याचा प्रयत्न करते. कुठलंही केमिकलचं खत टाकत नाही किंवा फवारणी करत नाही. तर सांगा, येईल का माझी हळद नीटनेटकी?